अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. आज श्रीपाद श्री वल्लभ या चरित्र ग्रंथामृत म्हणजे आपल्या सगळ्या समस्यावर उपाय म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ चरित्र ग्रंथ, श्रीपाद श्री वल्लभ चरित्र पारायण. हे कसं करायचं, त्याचे अनुभव काय आहे, पिठापूरमध्ये कोण जाऊ शकतं, कोण सेवा करू शकतं श्रीपादांची, याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरामध्ये एवढी ताकद आहे की मनामधली नकारात्मकता गोष्टी निघून जाते. हे श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथ आपण मराठीमध्ये वाचू शकता. खूप प्रभावी ग्रंथ आहे. याच्यामध्ये 53 अध्याय आहे. माता सुमती. आता जे पिठापूरमध्ये श्रीपाद श्री वल्लभ दत्त महाराजांचा हा पहिला अवतार आहे. सगळ्यात पहिले लक्षात घ्या, श्रीपाद श्री वल्लभांचा दत्त महाराजांचा पहिला अवतार आहे. श्रीपाद श्री वल्लभ महाराज जेव्हा लहान होते तर त्यांनी ज्या पिठापूरमध्ये ज्या लीला केल्या, त्या लीलांचं सगळं वर्णन ह्या ग्रंथामध्ये. याचं पारायण कसं करायचं ते मी आपल्याला सांगतो. सगळ्यात पहिले याचं पारायण 7 दिवसाचं पारायण करावं. हे मराठीमध्ये आहे. हे मराठीमध्ये आपण घेताना श्री हरिभाऊ निटुरकर म्हणून आहेत जे लेखक आहेत. त्यांनी जे तेलुगूमध्ये जे होतं पहिले, नंतर मराठीमध्ये त्यांनी केलं. हरिभाऊ निटुरकर हैदराबादमध्ये असतात. त्यांनी खूप मराठीमध्ये खूप छान वर्णन केलेलं आहे. हे मराठी हा जो ग्रंथ आहे तो तुम्ही 7 दिवसाचा ग्रंथ वाचू शकता. आणि श्रीपाद श्री वल्लभांनी असं सांगितलं आहे की कलो श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे काय, कलियुगामध्ये श्रीपाद श्री वल्लभांचं जास्त गुणगान होणार आहे. हे ग्रंथ आपण जेव्हा वाचतो तर तुम्ही हे 7 दिवसाचं पारायण करू शकता. याचे नियम सगळे गुरुचैत्रासारखे नियम आहे. हा ग्रंथ वाचताना जात पात धर्म पंथ लिंग असं काहीच नाही आहे. कोणीही पारायण करू शकतं, काही हाल. आता याचं पारायण मी केलेलं, याचा अनुभव मी आपल्याला सांगतो की हे जेव्हा मी वाचत होतो, खूप जण मला म्हणत होते की श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथ वाचा. मी नाही म्हटलो मी. पण मी म्हणायचं नाही, मला गुरुचैत्र वाचायचं आहे. पण काय आलं, गुरुचैत्राची पोथीच नाही भेटली गुरुचैत्राची. मी खूप वेळ वाट बघितली. 9 वाजले 10 वाजले. मग तिथं जे एक दादा होते ते म्हणे की तुम्ही श्रीपाद श्री वल्लभ तुमच्यासाठी ठेवलेले वाचण्यासाठी, तर तुम्ही वाचा. मी म्हटलं नाही, मला गुरुचैत्र वाचायचं नाही, श्रीपाद श्री वल्लभ वाचा. का बरं वाचा? मग श्रीपाद श्री वल्लभ जेव्हा मी हातामध्ये घेतलं तर एक प्रकारची मला एनर्जी जाणवली, ऊर्जा. पहिला दिवस चालू करून दिला. श्रीपादांचं जे महत्व आहे, पिठापूरमध्ये श्रीपाद श्री वल्लभांच्या इच्छेशिवाय तिथे कोणी जाऊ शकत नाही जाऊ शकत. किती धनवान असू द्या, किती पैसे असू द्या, किती काही असू द्या, पिठापूरमध्ये जोपर्यंत श्रीपादांची इच्छा होत नाही तोपर्यंत तिथे माणूस जाऊ शकत नाही. श्रीपादांच्या लीला त्याच्यामध्ये खूप वर्णन आहे, खूप अनुभव आहे. ह्या 7 दिवसांच्या याच्यामध्ये मी असं वाटत होतं की मी जसं काय आकाशामध्ये उडतोय. रोज नवीन लीला आहे, रोज नवीन गोष्टी आहे. आणि ह्या श्रीपादांच्या याच्यामध्ये आपण जेव्हा म्हणतो की आपल्या सगळ्या समस्यांचं हल याच्यामध्ये, आपल्या सगळ्या समस्याचं उपायाचं याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये जे प्रत्येक अध्यायाचं दिलेलं आहे, आपण जे प्रत्येक अध्यायाचं फल दिलेलं आहे. पहिला अध्याय आपण जर वाचला तर घरामध्ये सुख शांती नांदते. दुसऱ्या अध्यायामध्ये मन क्लेश निवारण होतं. तिसऱ्या अध्यायामध्ये नागदोष संतान दोष निवारण. चौथा अध्याय जो व्यक्ती वाचेल त्याचं मुलींना योग्य वर प्राप्त होतं, गुरुनिंदाचे दोष निघून जातात. 5व्या अध्यायामध्ये विघ्न दूर जातात. 6व्या अध्यायामध्ये पितरांना जो शाप असेल तो निवृत्त होतो. 7वा अध्याय अज्ञान नाहीसा होतो. 8व्या अध्यायामध्ये संतान प्राप्ती. 9व्या अध्यायामध्ये प्रारब्ध भोग. 10व्या अध्यायामध्ये दुर्गभाग नाशक. 11 अध्यायामध्ये दुर्गणांपासून मुक्ती. 12वा अध्याय शरीररोग प्राप्ती. 13वा अध्याय व्यवसाय वृद्धी. 14वा अध्याय अपदा निवारण. 15वा अध्याय अकारण कलह निवारण पूर्वजन्म दोष.
16वा अध्याय धन आकर्षण, 17वा अध्याय सिद्धपुरुषांचे आशीर्वाद, 18वा अध्याय पाप कर्माचा नाश, 19वा अध्याय मानसिक क्लेश निवारण, 20वा अध्याय आध्यात्मिक कष्ट निवारण, 21वा अध्याय आध्यात्मिक लाभ, 22वा अध्याय कर्मदोष निवारण, 23वा अध्याय ऐश्वर्य प्राप्ती, 24वा अध्याय दाम्पत्य सुख, 25वा अध्याय आर्थिक समस्या दूर, 26वा अध्याय दुर्वनाश संतान प्राप्ती, 27वा अध्याय ऐश्वर्य लक्ष्मी प्राप्ती, 28वा अध्याय विवाह अनुकूल शीघ्र विवाह होण्यासाठी 28वा अध्याय वाचायचा श्रीपाद श्री वल्लभांचा, 29वा अध्याय पितृदेवता आशीर्वाद, 30वा अध्याय उज्ज्वल भविष्य, 31वा अध्याय विद्या ऐश्वर्य प्राप्ती, 32वा अध्याय सद्गुरु प्राप्ती, 33वा अध्याय अनुकूल विवाह होणार, 34वा अध्याय ऋणमोचक साठी, 35वा अध्याय वाक म्हणजे वाच सिद्धी, आपल्याला वाचा सिद्धी प्राप्त होती, जो 34वा अध्याय वाचतो. 35वा अध्याय, 36वा अध्याय अनुकूल दाम्पत्य जीवन म्हणजे नवरा बायकोचे वादविवाद कमी होऊन जातील, 37वा अध्याय जीवनात स्थैर्यता, 38वा अध्याय आत्मस्थैर्य, 39वा अध्यायामध्ये सर्पदोष निवारण, 40वा अध्याय असाध्य कार्यात यश, 41वा अध्याय लोकनिंदा परिहारक, 42वा अध्याय वाचला रोज, समजा हरवलेलं मूल असेल तर सापडून जाईल, 43वा अध्यायामध्ये अष्टवर्य प्राप्त, 44वा अध्यायामध्ये उज्ज्वल भविष्यासाठी, 45वा अध्याय सर्व श्रद्धा वृद्धी, 46वा अध्याय त्वरित लग्न होण्यासाठी, त्यांनी ज्यांना लग्न होत नाही त्यांनी 46वा अध्याय वाचायला पाहिजे रोज, 47वा अध्याय सर्व शुभ मिळण्यासाठी आणि 48वा अध्याय अर्थार्थ जिज्ञासू मुक्षू या चारही पुरुषार्थ सिद्धीसाठी 48वा, 49वा अध्याय समस्त कर्मदोष निवृत्तीसाठी, 50वा अध्याय गुरुनिंदा केल्यामुळे आलेले दारिद्र्य दूर होण्यासाठी, 51वा अध्याय जलगंड गदकापासून रक्षणासाठी आणि 52वा अध्याय आहे सर्व समस्या अप्रयत्न दूर होतील आणि 53वा अध्याय आहे महापाप विध्वंस होणार आहे. कलो श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. ही पोथी जो व्यक्ती वाचतो, मी स्वतः वाचलो, मला असं वाटलं मी जसं का आकाशामध्ये. 7 दिवस असे गेले की 7 दिवसामध्ये काही गोष्टी समजत नव्हत्या. म्हणजे ह्या कलियुगामध्ये सगळ्या गोष्टी श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या हातामध्ये. एखाद्या जो एक गरीब असेल त्याला राजा करण्याची ताकद श्रीपाद श्रीवल्लभ म्हणते. आपलं मन पवित्र पाहिजे आणि अखंड दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जो व्यक्ती हा पठण करतो, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, त्यांना श्रीपादांचं दर्शन प्राप्त होतं. आणि ज्या घरामध्ये हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पठण होतं तिथे सूक्ष्म रूपाने श्रीपाद श्रीवल्लभ महाराज हे ऐकण्यासाठी येत असतात. हे मराठीमध्ये आवृत्ती आहे, ही आवृत्ती तुम्हाला कुठेही भेटेल. श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ पुस्तक विचारायचं आणि हरिभाऊ नेटुरकरांनी लिहिलेले लेखक श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत हरिभाऊ नेटुरकर यांनी लिहिलेले, ते तुम्हाला कुठेही अक्कलकोट गाणगापूर कुठेही भेटेल, ते वाचा. श्रीपाद श्रीवल्लभ समजून घ्यायचं असेल, श्रीपाद श्रीवल्लभ ह्या अध्यायामध्ये एक वर्णन आहे. एक ज्योतिष असतो, खूप पंडित ज्योतिष असतो. तो श्रीपाद श्रीवल्लभांच्या त्यांचे जे असतं ओळखीचे त्यांना म्हणतात की तुम्ही मरणार आहे, तुम्ही या वेळेमध्ये या टाइमामध्ये तुम्ही मरणार आहे. मग तो श्रीपाद श्रीवल्लभांच्या जे जवळचे असतात ते म्हणतात श्रीपादा हे कसं काय, यांचं समोरच्या व्यक्तीचं जे भविष्य असतं ते एकदम करेक्ट असतं आणि ते जे बोलतात ते खरं होतं. मग श्रीपादांच्या जवळ आले, ते घाबरले, मग ते जप करू लागले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पण श्रीपाद राय काय म्हटले की घाबरू नका, जन्म मृत्यू जरी कोणी लिहिला असेल तरी पण त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार श्रीपादांना आहे, लक्षात ठेवा. आपण म्हणतो ना, म्हणून हे 53 अध्यायाचं 53 आहे. आपण जर आपल्या कामासाठी कोणकोणते अध्याय जर वाचले तर त्याचं फळ तुम्हाला 100% भेटेल. हे 7 अध्याय तुम्ही, हे 53 अध्याय 7 दिवसामध्ये कधीही वाचू शकता. सकाळी जमलं सकाळी, काही हरकत नाहीये. त्याच्यामध्ये खूप महत्व आहे आणि खूप त्याच्यामध्ये फल खूप आहे. आता याच्यासोबत आपण रोज नामस्मरण असेल, मग याच्या पद्धतीने आपण श्रीपाद श्रीवल्लभांचं आहे ते पारायण आपण कधीही करू शकतो.
आणि पिठापूरमध्ये पण असं कोणीही जाऊ शकत नाही. तर तसा मागचा जो अर्थ आहे, श्रीपादांकडे ते आले ते म्हणजे माझा मृत्यू होणार आहे आणि त्या भविष्य जे आहे ते खरं होत असतं. पण श्रीपादांनी जे दुसरा एक बैल होता त्या बैलाचा मृत्यू घडवला आणि त्यांचा अपमृत्यू वाचवला. पुढच्या जन्मातलं आणि मागच्या जन्मातलं दोन्ही प्रारब्ध बदलण्याची ताकद श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांमध्ये. जो व्यक्ती श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथाचं पारायण करे तिथे सूक्ष्म रूपाने श्रीपाद श्रीवल्लभ महाराज तिथे येत असता, ते आशीर्वाद देत असता. आणि तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल, जे नास्तिक लोक असेल त्यांना अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही रोज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जर जप केला ना त्याचं फल तुम्हाला बघा कसं भेटतं. श्रीपादांचं तुम्ही चरित्र जेव्हा वाचतो आपण, तुम्ही म्हणून वाचा, म्हणून त्यातले काही अनुभव मी सांगत नाहीये. ते श्रीपादांचं चरित्रामधलं जे अनुभव आहे ते जर तुम्ही वाचले तर आपण वरती आकाशामध्ये फिरतोय असं मला वाटतं. ते 7 दिवस माझे कसे होते की उद्या काय होणार आहे, उद्या काय होणार आहे, ते वाचन करत करत असताना एक प्रकारची ताकद निर्माण होते. आणि श्रीपादांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी कलियुगामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही नामस्मरण जरी केलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होता. पिठापूरमध्ये पण श्रीपाद श्रीवल्लभांच्या इच्छेशिवाय कोणी तिथं पाऊल ठेवू शकत नाही, मुंगी पण जाऊ शकत नाही. आपली खूप इच्छा असते जायची होत नाही, पण महाराजांमुळे माझं तिथं दर्शन झालं, खूप छान दर्शन झालं. आणि श्रीपाद श्रीवल्लभांनी ते दत्त महाराजांचे प्रथम अवतार आहे. त्यांना खोटं बोलीला आवडत नाही. श्रीपाद श्रीवल्लभांना खोटं बोलीला त्यांना आवडत नाही. त्यांना साध्या गोष्टी जो मनाभावे सेवा करतो, मनापासून सेवा करतो. एक श्रीपाद श्रीवल्लभ पिठापूरमध्ये एक भक्त होता, त्यांना एकदा घोड्यावरून पाडून टाकलं. मग श्रीपाद श्रीवल्लभांना खूप दुःख झालं. मग त्यांनी त्यांना हात ठेवला, तर घोड्यावरून पाडल्यानंतर पण त्या व्यक्तीला काही त्रास झाला नाही. हे अनुभव आहे श्रीपाद श्रीवल्लभांचे. हे अनुभव आहे. अजून पण जसे 7 दिवसामध्ये मी जसं पारायण केलं तर 7 दिवसामध्ये एक प्रकारची नवीन कोणी एक जणांनी तर पिठापूरचा जो प्रसाद आहे तो प्रसाद आणून दिला. आणि जो मी म्हणत होतो की नाही मला गुरुचरित्र वाचायचंय, मला श्रीपाद श्रीवल्लभ नाही वाचायचं, 7 दिवसानंतर मी त्या समोरच्या व्यक्तीला म्हटलं की बरं झालं मी श्रीपाद श्रीवल्लभ वाचलं. कारण की वाचन केल्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहे, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कोण आहे, दत्त महाराज कोण आहे हे आपल्याला वाचल्यानंतर कळलं, असं कोणी सांगितल्यानं नाही कळणार. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ हा ग्रंथ आहे, हा कुठेही तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तो ग्रंथ घ्या, आपल्या घरामध्ये तो ग्रंथ असावा. कोणाला व्याधी बाधी बाहेरची बाधा करणी काही असेल, जो दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जो त्यांचं नाव घेतो ना त्या व्यक्तीला बाधा व्याधी काही होत नाही. सूक्ष्म रूपाने श्रीपाद श्रीवल्लभ महाराज दर्शन देता आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. म्हणून आयुष्यामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं असेल, नवनाथ पारायण केलं असेल, सगळं केलं असेल, पण श्रीपाद श्रीवल्लभ पारायण केलं नसेल तर गुरुचरित्र पारायण सारखे नियम आहे. ब्रह्मचर्याचं पारायण 7 दिवस ब्रह्मचर्य, पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता, काही हरकत नाही. 7 दिवसामध्ये हे पारायण आपण मनापासून करावं, त्याचं फळ आपल्याला भेटेल. आणि आपल्या सगळ्या समस्यावर जे सांगितलं सगळ्या समस्यावर आपण रोज एक अध्याय वाचू शकता. तुमचं लग्न होत नाही तो अध्याय वाचा, काही गोष्टी प्राप्तीसाठी तो अध्याय वाचा. आणि तुम्हाला हे 53 अध्याय आहे, ते 53 अध्यायामध्ये खूप मोठी ताकद आहे. आणि श्रीपाद श्रीवल्लभ महाराज जे आपल्याला तो जो सतत शंकर भट्टांना त्यांनी एक अनुभव असा सांगितला की जो